शेवटची कुस्ती लागतीये विठ्ठल पाटील हिवाळे, आकाश पटेल, मजनू बाबा पटेल. कुठे पोहोचली राजा पटेल यांना सुद्धा विनंती आहे. या कुस्तीसाठी जरा आता शांतता. कुस्ती बघा या तिसाठी केला होता पास आणि धर्मवीर कुस्ती केंद्र पैठण या ठिकाणी सराव करणारा गणेश दसपते यांचा तो कट्टा देवलाई. अजहर भाई वही क्या नहीं भाई, अजहर भाई की कुश्ती नहीं हुई. अजहर भाई हमीद रस्तारांचा कट्टा आहे. ये आखरी कुस्ती है, बड़ी कुस्ती है. मला वाटतं जरा एकदा टाळ्यांचा गजर यायला पाहिजे. जोरात टाळ्या अपेक्षित जरा दोघांनी पोरांना प्रोत्साहन यायला पाहिजे आणि कुस्तीचा निकाल देखील लागायला पाहिजे. 2 वाजेपासून कुस्ती मैदान सुरू होतो. 2 वाजेपासून आता 9:30 झालेले आहेत. अजून सुद्धा हे कुस्ती मैदान अविरतपणे सुरू आहे. अनेक पैलवानांचे नेतृत्व कुस्त्या झाल्या, पैलवानांना बक्षिसांची खराब झाली आणि आता ही शेवटची कुस्ती, अंतिम कुस्ती. जरा कुस्तीचा निकाल अपेक्षित आहे. आपापल्या भातातले डायटे जरा बाहेर पडू द्या, दिसू द्या जरा प्रेक्षकांना. थंडी वाऱ्यामध्ये मोबाईलचा गळा घालून काही लोक या ठिकाणी बसलेली आहेत. अनेकांना घरांचे फोन आलेले आहेत पण फोन सुद्धा घेत नाहीये. आता मात्र कुस्तीचा निकाल बघूनच जायचा असं मनोमन सगळ्यांनी ठरवलंय. पिन ड्रॉप सायलेन्स. शेकडो प्रेक्षकांच्या हजारो नजरा आता या कुस्तीवर लागलेल्या आहेत. ताकदीचा अंदाज घेणं सुरू आहे. एक वाघ आहे तर दुसरा ढाण्या वाघ आहे. शाबाश. आणि कब्जा घेतला. हलका आपल्या जरा टाळ्या पाहिजे. आता कब्जा घेतलेला आहे. फरीद बाबा व्यायामशाळा नाजिम असतात. आरिफ पटेल, आरिफ खान. साठी केला होता अभ्यास आणि अभ्यासातून आजचं हे कुस्ती मैदान. या कुस्ती मैदानासाठी खऱ्या अर्थाने तन मन धनाने झटणारी मंडळी जहीर पटेल, नाजिम असतात, कबीर पटेल, आरिफ खान, मोहसिन पटेल, रोशन हिवाळे पाटील, संजय भोरे पाटील, सरवर पटेल, दस्तगीर पटेल, सरफराज खान, नसीब खान, नासिर पटेल, मुस्तफा पटेल अशी ही सगळी मंडळी यांच्या पुढाकारातून आजचं हे कुस्ती मैदान किती सुंदर, किती देखणं. अनेक नेतृत्व कुस्त्या बघायला मिळाल्या. बक्षिसांची खऱ्या अर्थाने पैलवानांनी उधळण केली होती. एक काही पैलवान या मैदानातून परत जाणार नाही याची परिपूर्णपणे दक्षता या ठिकाणी घेण्यात आलेली होती. आणि माझ्या राणीसाठी, माझ्या राणीचं कौतुक म्हणून माझ्या उत्कृष्ट कमेंट्रीसाठी आमचे जुने सहकारी मित्र सरवर पटेल यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. देवळांची जाणीव आणि हस्ती. अनेक ठिकाणी त्यांचा मुक्तपणे वावर असतो. अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण त्यांचे संबंध आहेत. पोलीस डिपार्टमेंट असेल
किंवा महसूल डिपार्टमेंट असेल, अनेक ठिकाणी अगदी खुल्या मनाने वागणारे ते व्यक्तिमत्व आहे सरवर पटेल. जिथं जिथं कुस्ती मैदान असेल त्या प्रत्येक कुस्ती मैदानाला अत्यंत जातीने ते उपस्थित असतात. आणि त्याचबरोबर जहीर पटेल यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी 100 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. कुस्तीवर प्रेम करणारी माणसं, कुस्ती जगलेली जपलेली माणसं आहे आणि ज्यांचं खऱ्या अर्थाने या मातीवर प्रेम आहे, ज्याचं खऱ्या अर्थाने या कुस्तीवर प्रेम आहे, अशी माणसं स्वस्त बसत नसतात. अशी माणसं खऱ्या अर्थाने ही कुस्ती कशी पुढे जाईल, कुस्तीच्या विकासासाठी, कुस्तीच्या ध्येयासाठी कुस्ती वाढलीच पाहिजे आणि या भागातले पैलवान जगले पाहिजे, जपले पाहिजे म्हणून खऱ्या अर्थाने कुस्ती मैदान करत असतात. अहो काय गरज आहे पैपै जमा करून एवढी मोठी पैलवान या ठिकाणी जमा करायची, पैलवानांचा न्याय उभा करायचा कशासाठी, कशासाठी फक्त आणि फक्त पैलवानकीसाठी. पुन्हा एकदा जरा खुश खबर आहे का, पुढील महिन्यामध्ये याच ठिकाणी 25/2/2023 रोजी एक मोठं कुस्ती मैदान होणार आहे. इनामाची रक्कम 10 रुपयापासून ते 11,000 रुपयापर्यंत असणार आहे. जरा टाळा करा की आता, कारण पुन्हा एकदा इथं मैदान होणार आहे. अहो मी मगाशीच म्हटलंय तुम्हाला. मुसा बाबू यांच्याकडून सुद्धा माझ्या उत्कृष्ट कॉमेंटसाठी 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. ज्यांच्या नावाचा किती वेळचा माझाही गजर सुरू होता मुस्तफा पहलवान यांच्याकडून सुद्धा माझ्या उत्कृष्ट कॉमेंटसाठी 100 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. मी मगाशी सांगितलं होतं की या देवळाईमध्ये एका वर्षामध्ये 4-4, 5-5 कुस्ती मैदानं होतात. कारण खऱ्या अर्थाने एक कुस्तीवर प्रेम करणारी ही माणसं अनेक मोठमोठे पहलवान या गावामध्ये देखील झालेले आहेत, ज्यांच्या नावाचा आज देखील सन्मानाने पुकार केला जातो, सन्मानाने ज्यांचं नाव घेतलं जातं. असं एक कुस्तीगिरांचं पहलवानांचं गाव. विचार करा, ज्या ज्या गावामध्ये शहरीकरणाचं वारं शिरलं त्या त्या गावामधले तरुण पिढी बघा काय करतायत. आणि इतकी तरुण पिढी बघा, या गावाचं अजून एक कौतुक वाटतंय मला. आणि 3-3 व्यायामशाळा आहे, 3-3 व्यायामशाळा आहे आणि 3-3 व्यायामशाळेच्या ठिकाणी 100-100 दिवशीवर सकाळ संध्याकाळ तालीमध्ये घाम गाळतात. कुठेतरी पत्रीवर, कुठेतरी दानाच्या ठिकाणी, कुठेतरी हॉटेलवर आपला वेळ घालवण्यापेक्षा मेहनतीने आणि शरीर कष्ट करण्यात आहे, याचं कौतुक आहे. हलताप कब्जा मजबूत करतोय हा सुद्धा काही कमी नाहीये. अत्यंत तिखट आणि तीव्र कुस्ती करण्यासाठी तो चिरपरिचित असणारा पवन आहे, परंतु अंतरात देखील तितक्या चेटीने लढतोय. नाझीम असतात फरीदाबाद व्यायामशाळा, फारुख पटेल एकेकाचे जुने जाणते पहलवान, हारिस खान. बऱ्याचदा पटेल आणि खान असा उल्लेख होतो, पण त्यांना पण माहिती होते जरा खान आणि पटेल. बक्षीस कुस्तीचा निकाल अपेक्षित आहे, कुस्तीचा निकाल लावला पाहिजे. कारण दुपारी 2 वाजेपासून ते आता जवळजवळ 10 वाजता ही पब्लिक आणि सर्व प्रेक्षक मंडळी फक्त आणि फक्त या शेवटच्या कुस्तीसाठी या ठिकाणी बसलेली आहे. शेवटची कुस्ती डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी बसलेली आहे. या शेवटच्या कुस्तीच्या इतिहासाचे साक्षीदार आम्हाला व्हायचं आहे. शेवटच्या कुस्तीच्या इतिहासाच्या साक्षीदाराच्या नावात आमची नोंद व्हायची आहे. जेव्हा कधी कुठे या कुस्तीचा विषय येईल, कारण प्रत्येक दिवस हा ऐतिहासिक असतो, प्रत्येक दिवस हा ऐतिहासिक असतो. कारण उद्याचा दिवस, उद्या जे दिवस येणार आहे त्याच्यामध्ये कालच्या दिवसाची नोंद असते. कालच्या दिवसाची नोंद ही इतिहासात बदल होत असते. म्हणून म्हणतो ही शेवटची कुस्ती बघण्यासाठी शेकडो प्रेक्षक मंडळी या ठिकाणी जमलेली आहे. पैसे देऊन आणलेत त्यांनी तर अजिबात नाही, कारण त्यांचं प्रेम या कुस्तीवर, या मातीवर प्रेम आहे, या पैलवानकीवर प्रेम आहे. म्हणून ही मंडळी या ठिकाणी थांबलेली आहे.
राठोड साहेब दक्षात कुस्तीवर नजर ठेवण्यात